मित्रांनो, कसे आहात सगळे आणि वेलकम बॅक. आणि आज आहे रविवार आणि आज आम्हाला आयडिया आली की एक सरसोली धाम म्हणून एक जागा आहे आणि ती खूप चांगली आहे. म्हणजे असं एक चांगलं मंदिर आहे आणि माझ्या मते ती जागा बऱ्याच जणांना अजूनही माहीत नसणार. तर मी आज विचार केला की इकडे आपण जाऊया आणि आज मी पण पहिल्यांदाच बघणार आहे. तर माझं रिॲक्शन कसं असतं, काय आम्ही इथे करणार आहोत ते तुम्हाला कळलंच. आणि जर तुम्हाला हे अजूनही मंदिर माहीत नाही तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे, सगळी माहिती सांगणार आहे, काय काय आहे हे मंदिर, कसं आहे. आणि तुम्ही माझ्या हातात काय आहे ते बघताय, हा आहे माईक. तर ह्यापुढे मी सगळे व्लॉग्स माईकमधूनच करणार आहे. तुम्हाला जास्त चांगली ऑडिओ क्वालिटी येत नव्हती असं मला कळलं, त्यामुळे आता मी हे माईक घेतलं आहे. तर ह्यापुढे व्हॉईस क्वालिटी कशी येते ते तुम्ही मला सांगाच. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे मस्त असं मंदिर. हे बघा, दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे असं मेन गेट आहे. हे बघू शकता, सरसोली धाम. आणि असा मोठं मंदिर आहे. चला आता आत जाऊया आपण. इथून एंट्री आहे. इथून तिकीट काढतात ना? हो, इथून तिकीट काढतात. बाबा तिकीट काढायला गेलेत. आणि हे असं मंदिर पूर्ण आहे ना, ते खूप असं मोठं आहे. मोठ्या एरियात बनलेलं आहे हे मंदिर. आणि सगळीकडे बघितलं तर हिरवळ आहे. आली आहे तिथे बऱ्यापैकी लोक. आज रविवार आहे म्हणून बऱ्यापैकी लोक असणार. ही तुम्ही बघूच शकता सगळीकडे कशी हिरवळ आहे ती. आणि अशा सगळ्या हिरवळीमध्ये हे मस्त मंदिर बांधलं आहे. आणि हे मंदिर युनिक ह्यासाठी आहे कारण हे जर तुम्ही मंदिराचं डिझाईन बघितलात ना तर तुम्हालाही कळणार नाही की हे मंदिर नेमकं कसं आहे ते. तर मी आज तुम्हाला जेवढं काही दाखवू शकेन, म्हणजे तुम्हाला जितकी काही माहिती जर कळू शकेल तेवढी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. जितकी माहिती देता येईल तेवढी देणार आहे मी तुम्हाला. आज मी पण पहिल्यांदाच येतो आहे त्यामुळे मलाही इतकं काही माहीत नाही आहे. तर मी ते जाणून घेतो आणि नंतर तुम्हालाही सांगतो की इथे ह्या मंदिराची काय माहिती आहे आणि कसं काय आहे पूर्ण एरिया, आणि तो सगळं सांगतो आहे. सगळ्यात आधी सगळीकडे तुम्ही बघितलं तर मंदिराच्या आजूबाजूला हिरवळ आहे. मस्त शांत एरिया आहे. काही तिथे एक हो, शाळेची मुलं ट्रिपला आणि येतात. हे बघा, मी तुम्हाला मंदिर आता दाखवतो पूर्ण. तर मित्रांनो, आता तुम्ही बघूच शकता. आता आम्ही आलो आहे मंदिरात आणि येताना अशी दोन्ही बाजूला झाडं आहेत बघा. आणि हे आपलं असं पूर्ण मंदिर. हे बघा, आणि ही जी एक गोष्ट आहे ना, ही खूप युनिक वाटली मला या मंदिराची. म्हणजे वेगळंच डिझाईन बनवलं आहे. मी आता तुम्हाला थोडं लांब जाऊन दाखवतो. आणि लोक पण येतात इथे, पण माझ्या मते ही जागा अजूनही जास्त लोकांना माहीत नाही आहे, त्यामुळे जास्त लोक नाही आहेत अजून इथे. आणि इथे आल्याबरोबर एकदम प्रसन्न वाटतं आहे. शांत शांत आहे सगळीकडे, काहीच असा आवाज नाही आहे, त्यामुळे जास्त बरं वाटतं आहे. असं दाखवतो मी तुम्हाला आता पूर्ण मंदिर. हे बघा, समोरून बघायला हे मंदिर एकदम मस्त वाटतं. आणि जर तुम्ही बघितलात ना तर वर तुम्हाला तिकडे हे काचांपासून असं त्याला काहीतरी डिझाईन केलं आहे. मी आता बघतो आणि तुम्हालाही सांगतो. जर अजूनही तुम्हाला ही जागा माहीत नव्हती तर मला तसं कमेंटमध्ये सांगा. बघा, माझ्यामुळे तुम्हाला इतक्या चांगल्या चांगल्या जागा बघायला मिळत आहेत आणि चांगल्या चांगल्या कंटेंटही बघायला मिळतो आहे. तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा परिसर आणि हे मंदिर कसं वाटतं आहे ते. तर आता आपण आत आलो आहे आणि तुम्ही बघू शकता कसं आहे हे मंदिरातून ते. मित्रांनो, इथे हनुमान, राम, लक्ष्मण आणि सीता आहेत. इथे शंकर पार्वती आणि त्यांच्या मांडीवर गणपती आहेत. आणि इथे राधाकृष्ण आहे. तर
असे एकाच जागेवर सगळे देव आहेत, त्यामुळे हे मंदिर खूप असं स्पेशल आहे. आणि इथे आपली देवी आहे आणि खूप प्रशस्त असं मंदिर आहे हे. आणि ह्याची मेन गोष्ट म्हणजे इकडे मध्ये आलो ना आपण की इकडे आपल्याला काय वेगळंच डिझाईन बघायला मिळतं, म्हणजे असं सरासर मंदिरांमध्ये नसतं. आणि इथे सगळीकडे काय काय लिहिलेलं आहे हे बघा, हे मी तुम्हाला आत्ता दाखवलंच आहे. म्हणजे तुम्ही ह्या मंदिरात आलात तर तुम्हाला सगळ्याच देवांचं एकाच वेळी दर्शन करायला मिळणार आहे. आणि जास्त तुम्हाला गर्दी बिर्दी काहीच नाही मिळणार आहे बाकीच्या मंदिरांसारखी, कारण हे माझ्या मते अजून मंदिर कोणाला माहितीच नाही आहे. कारण ह्या मंदिरात तशी मला जेवढी लोकं माझी एक्सपेक्ट केलेली मी तेवढी लोकं नाही आहेत. तर मला वाटलेलं खूप गर्दी असेल, खूप लोकं आली असतील, कारण आज रविवार आहे तर तेवढी लोकं नाही आहेत. आणि मला वाटलं आज सुट्टी आहे त्यामुळे गर्दी पण असेल जाम, पण नाही, गर्दी बिर्दी काहीच नाही. ह्याच्यावरून कळतं की हे मंदिर जास्त लोकांना माहीतच नाही. तर जर तुम्हाला हे मंदिर आत्ताच कळलं आहे माझ्या व्हिडिओमुळे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर कधी तुम्ही कुडाळमध्ये आलात तर सरसोली धाम म्हणून मॅप्सवर टाकू शकता. आणि इथे येऊन जर तुम्ही 10-15 मिनटं जरी बसलात ना तरी तुम्हाला एकदम मस्त वाटणार, एकदम प्रसन्न होणार तुमचं मन. एकदम सुंदर हिरवळीमध्ये हे सगळी आजूबाजूला हिरवळ आणि मध्ये हे मंदिर बनलं आहे त्यामुळे. आणि हे एक मेन अट्रॅक्शन आहे ह्या मंदिराचं. इथून हे बाहेर बघताना ना ह्याचं डिझाईन खूपच वेगळं दिसतं आणि खूप सुंदर दिसतं हे मंदिर. तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, चांगला कंटेंट येतच असतो माझ्या चॅनलवर. तर आता मी तुम्हाला परत बाहेर जाऊन एकदा दाखवतो पूर्ण मंदिर कसं आहे ते. आणि आता भेटतो तुम्हाला थोडा वेळ इथे बसतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. मित्रांनो, जर तुम्ही अजून हे मंदिर बघितलं नाही आहात ना तर तुम्ही खूप काहीतरी मिस करताय. हे मंदिर खूप जास्त युनिक आहे, अशा डिझाईनमधली मंदिरं नसतात. आणि हे पहिलं मंदिर मी असं बघितलं आहे ज्याचं डिझाईन इतकं मस्त आहे. आणि हे आता इथून कसलं दिसतंय बघा, म्हणजे काय कुठे वेगळ्याच जागी आल्यासारखं वाटतंय. हे बघा इथून हे मंदिर कसं दिसतंय बघा.
मस्त थंड थंड वारा सुटलाय आणि इथे आता काहीतरी जागा आहे ती मलाही माहीत नाही. मग त्यामुळे मला काय माहीत नाही आहे जास्त, त्यामुळे मी तुम्हाला ही चुकीची माहिती नाही सांगणार आहे. हे बघा इथे पाणी साचलंय. हे काय आई? हे पाणी साठवलंय आणि हे सगळे झाडाला वगैरे वापरतात. हा, हे पाणी साठवलंय तिकडे भाजी आणि हे सगळं झाडांना वापरतात. हे पायऱ्या हो. जायला खाली वाट आहे ही बघ, खाली जायला. हो, पायऱ्या आणि आहेत खाली जायला. थंड वारा इथे मस्त येतोय. मस्त पहिल्यांदाच बघितलं. हो, दुपारचे 12:30 वाजले आहेत आता, तरी अजून ऊन आम्हाला काही जाणवत नाही, कारण परत परत थंड वारा येतच राहतोय. काजूची आणि आंब्याची बाग आहे, पण किती स्वच्छ आहे बघ, एकदम स्वच्छ केली आहे. आणि कुठेच काय कचरा विचरा नाही, एकदम स्वच्छ साफ आहे. साफ एरिया आहे हा. मित्रांनो, माझा इथे आवाज गेला, पण मी तुम्हाला सांगत होतो की इकडे मंदिराच्या आजूबाजूला म्हणजे मंदिराच्याच परिसरात इकडे खूप वेगवेगळी कलमं आणि झाडं लावली आहेत. तिकडे आंब्याची आणि कलमं लावलेली, काजूची कलमं लावलेली आणि पण वेगवेगळी कलमं लावलेली. तर तेच मी तुम्हाला सांगत होतो. आणि जर तुम्ही इकडे गेलात ना, तर तिकडे महाप्रसाद पण असतो. तर महाप्रसाद केल्याशिवाय जाऊ नका. जेवण पण बरं होतं. तर तिकडे गेलात तर बाहेर असं कुठे खायचा प्लॅन जास्त करू नका, कारण तिकडे महाप्रसाद असतो. मग तुम्हाला तिकडे जेवायचं असेल तर तुम्ही जेवू शकता. जेवण बरं होतं. सो हेच मी इथे सांगत होतो, पण माझा आवाज आला नाही त्यासाठी सॉरी. पण आता मी जे काय तुम्हाला एक्सप्लेन करत होतो ते मी तुम्हाला आता सांगितलं. मित्रांनो, हाच होता आजच्या व्लॉगचा एंड. जर तुम्हाला ही जागा आवडली असेल, हे सरसोली धाम खूप जास्त मोठं आहे. मग आमच्याकडनं जेवढं एक्सप्लोअर होऊ शकत होतं तेवढं मी केलं. जेवढी मला माहिती होती तेवढी मी तुम्हालाही दिली. आणि जर आजचं हे सरसोली धाम तुम्हाला आवडलं असेल आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्येही हा व्लॉग शेअर करा, तर जेणे की त्यांनाही अशा चांगल्या चांगल्या जागा कळतील आणि तुम्हालाही तिकडे जायला मिळेल. तर मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये. त्याच्या आधी लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते, आणि सबस्क्राईबही नक्की करा. तर मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन नवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय.